आज विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा, विरोधकांच्या स्थगन प्रस्तावावर विधानसभेमध्ये सरकार आज उत्तर देणार। लातूरमधील वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव, मशागतीसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यांना स्वतःच अवताला जुंपलं। सरकारनं सातबारा कोरा करण्याचं खोटं आश्वासन दिलं, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, मात्र सरकारचं दुर्लक्ष, वडेट्टीवार यांची टीका। लोणीकरांनी माफी मागावी विधिमंडळात, विजय वडेट्टीवार यांची मागणी। लोणीकर यांचं वाक्य शेतकऱ्यांप्रती होतं, लोणीकर यांची भूमिका हीच सरकारची भूमिका आहे का? वडेट्टीवार यांचा सवाल। मी शेतकऱ्यांनी माफी मागेन, मात्र विरोधकांची नाही, बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया। विरोधक केवळ राजकारण करतायत, लोणीकर यांची टीका। भाजप आमदार प्रसाद लाड यांचं बनावट लेटर हेड आणि सही वापरून 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग, विधान परिषद सभागृहात स्वतः लाड यांनी सांगितली धक्कादायक माहिती। विधान परिषदेचं कामकाज नेते गांभीर्यानं घेत नाहीत, ट्विट करत अमोल मिटकरी यांच्याकडून खंत व्यक्त। विधान परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना केलं टॅग। काही लोकांकडून वारीमध्ये मटणाचे तुकडे टाकण्याचा प्रयत्न, शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा आरोप। तर समाजाला घातक असलेल्या लोकांची चौकशी करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। 2 दिवसातच आषाढी एकादशी पण येते, तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी। हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे, कारण लोकांचा बुद्धिभेद करणं, त्यांना देवापासून दूर नेणं किंवा हिंदू धर्मावरच आक्रमण करण्याचे हे प्रकार सुरू आहेत, तर शासनाने याच्यावर गंभीर दखल घ्यावी। उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मुंबईवर बॅनर, हिंदी सक्तीविरोधात आवाज उठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंनीच मराठीचा घात केल्याचे लागले बॅनर। उद्धव ठाकरे यांना मराठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, नारायण राणे यांची टीका। तर राज ठाकरे शिवसेनेमध्ये आले तर ते प्रमुख होतील, उद्धव ठाकरे नगण्य राहतील, राणेंचं वक्तव्य। 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेकडून जोरदार तयारी, गिरगावमधील मनसेचे बॅनर ठरतायत लक्षवेधी। हिंदी सक्तीसाठी उद्धव ठाकरे यांनी समिती नेमली, अहवालावर उद्धव ठाकरे यांची सही। गिरीश महाजन यांचा आरोप, उद्धव ठाकरे न वाचता सही करायचे का? महाजन यांचा सवाल। समितीत 18 लोक होते, त्यांनी हा निर्णय घेतला। निर्णय घेतल्यावर तो कॅबिनेटला आला, कॅबिनेट नंतर पुन्हा मिनिट्समध्ये आला, आणि हे सगळ्यांवर, या सगळ्या प्रोसिडिंगवर उद्धव ठाकरेंच्या सह्या आहेत। पण असं असून सुद्धा उलटा चोर कोतवाल कोटत नाही का, चोराच्या उलट्या बोंबा, हेच त्यांचं चाललेलं आहे। मला वाटतं आता ते म्हणूनच कोणीतरी ते छापून सगळ्या मुंबईकरांना महाराष्ट्राला दाखवलेलं आहे की बाबा तुम्ही असं खोटं का बोलतात। सीमावाद संपलेला विषय, कर्नाटकमधील भाजपा खासदार इरण्णा कडाडी बरळले, तर जोपर्यंत मराठी माणूस उभा आहे तोवर सीमावाद जिवंत राहील, खासदार अरविंद सावंत यांचं प्रत्युत्तर। दिशा सालियांचा मृत्यू अपघातच, निष्कर्षावर मुंबई पोलीस ठाम, राज्य सरकार वेळकाढूपणा करतंय, कोर्टाची नाराजी। दिशा प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरही झालेले आरोप। मुंबईतील कर्नाक पूल अद्याप सुरू नाही, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक, पुलाच्या लोकार्पणासाठी दोनही पक्षांचं एकत्रित आंदोलन। रॅपिडो बाईकला परिवहन मंत्र्यांचा दणका, विविध अटी शर्तीचे पालन करणाऱ्या आणि केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार। अजित पवार यांची साथ सोडून माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे भाजपात, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार नाराज, विश्वासात न घेता कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रमुखाची निवड झाल्यानं संजय पवार यांनी दिला उपनेतेपदाचा राजीनामा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात दिल्लीमध्ये तक्रार, काँग्रेस अनेक मुद्द्यांवर तक्रार करण्यात कमी पडल्याची रमेश चेन्नीथला यांच्याकडे तक्रार। पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखड्याचा मसुदा रद्द करण्याची मागणी, भाजप आमदार अमित गोरखे यांनी मांडली विधान परिषदेमध्ये लक्षवेधी। अहिल्यानगरमधील निवासात आजीमाजी खासदारांचा बाईकवरून प्रवास, संदीपान भुमरे आणि सुजय विखे यांचा दुचाकीवरून एकत्रित प्रवास। पोलिसांसाठी गृह आराखडा टप्प्याटप्प्यानं सुरू, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। 40 वर्षांवरील पोलिसांची आरोग्य तपासणी करण्याचंही आश्वासन।
जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण. बच्चू कडू समर्थक संचालक आनंद काळे यांना अपात्रतेची नोटीस. 14 जुलैपर्यंत मागवला खुलासा. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहामध्ये हलवणार. कारागृह प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती. पैशाच्या व्यवहारातून वाल्मिक कराडची तरुणाला जातीवाचक शिवीगाळ. ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. मात्र पुढारी न्यूज या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. मुंबईसह उपनगरामध्ये रात्रीपासून पावसाचा जोर कायम. पुढील काही तासही पाऊस राहणार, हवामान खात्याचा इशारा. तर कोकण, पुणे, नाशिकलाही मुसळधार पावसाचा इशारा. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ. रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरूच. कल्याण डोंबिवलीत पावसाची हजेरी. नेवाळी नाका परिसरात शाळेच्या वर्गामध्ये शिरलं पाणी. साचलेल्या पाण्यात वर्ग सुरू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लातूरमधील वयोवृद्ध शेतकऱ्यांशी फोनवरून साधला संवाद. सर्वतोपरी मदत करण्याचं दिलं आश्वासन. गोंदियामध्ये पावसाची हजेरी. जिल्ह्यात सरासरी 154.3 मिलीमीटर पावसाची नोंद. 8ही तालुक्यात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असून 23 मंडळांमध्येही 100 मिलीमीटर पावसाची नोंद. गडचिरोलीमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भामरागड लगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. भामरागड तालुक्याचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर. लातूरच्या अहमदपूर भागात दमदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ. खरीप पिकांना नवसंजीवनी. शेतकऱ्यांना दिलासा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 800 पेक्षा अधिक घरांचं नुकसान. 751 हेक्टर शेतीचं नुकसान आणि नुकसान झालेल्या कुटुंबियांना लवकरच भरपाई सुद्धा मिळणार. विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल 12% कमी पावसाची नोंद. यावर्षी जून महिन्याच्या 15 दिवसात 155.2 मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद. जुलै महिन्यात ही तूट भरून निघण्याचा अंदाज. नदीवर पूर नसल्यानं पालघरच्या म्हसे गावातील विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घालून प्रवास. पाण्याच्या प्रवाहातून टायरमधील रबराच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. कोल्हापूरमधील गडहिंग्लजमध्ये रुग्णाला नेलं बैलगाडीतून. गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्यानं रुग्णांचे मात्र हाल. शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्याची दुरावस्था. वाहनधारकांची तारेवरची कसरत. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना काढावी लागतेय वाट. वाशीमध्ये अमानी ते करंजी रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर ठिकठिकाणी चिखलाचं साम्राज्य. खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. तात्काळ रस्ता दुरुस्तीची केली मागणी. गोंदियातील पांगोली नदीवरील पूल दयनीय अवस्थेत. पूल कधीही कोसळण्याची शक्यता. तरीही या पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू. प्रशासनाकडूनही खबरदारी घेतली जात नसल्याचं चित्र. रायगडच्या रोहा बस स्थानकाची दुरावस्था. बस स्थानकामध्ये गळती. स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्यांमुळे पाण्याचे डबके. प्रवाशांना मात्र नाहक त्रास. यवतमाळच्या ठाकरेंच्या शिवसेना महिला पदाधिकारी अयोध्या पळ यांच्या विरोधात आक्रमक. अयोध्या पळ यांनी बीडच्या कार्यकर्त्यांसोबत अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या शिंदे समितीस पुन्हा 6 महिन्यांची मुदतवाढ. दुसरीकडे जरांगेंची चलो मुंबईची घोषणा. मुंबईमध्ये 10वीमध्ये 95%हून अधिक गुण मिळवलेल्या 26 विद्यार्थ्यांकडून ITI अभ्यासक्रमासाठी अर्ज. 90%पेक्षा जास्त गुण मिळवलेले 567 विद्यार्थी यादीत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान नागपूर विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलनं दररोज सरासरी 1,500 विमानं हाताळली. 7 ते 10 मे दरम्यान युद्धसदृश परिस्थितीमुळे नागपूरच्या आकाशात विमानांच्या वाहतुकीमध्ये वाढ. ओला, उबर, रॅपिडोस यांसारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत दुपटी भाडे आकारण्याची परवानगी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय. सांगलीमध्ये महापालिकेनं जाहीर केलेल्या हॉकर्स झोनला फेरीवाल्यांचा विरोध. पालिकेविरोधात हातगाडी चालकांचं आज कामबंद आंदोलन. RTI कायद्यानं शिक्षण मिळत नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचं ठाणे महापालिका शिक्षण विभाग अधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. गणवेश, पुस्तकांसाठी पैसे मोजावे लागत असल्यानं विद्यार्थी, पालक संतप्त. नांदेडमध्ये सेतू केंद्र चालकांनी भरले बोगस पीक विमा. तब्बल 4,453 शेतकऱ्यांच्या नावावर पीक विमा. 40 केंद्र चालकांविरोधात तक्रार दाखल. पुण्यातील नामांकित विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी. डोक्यात वासा घातल्यानं विद्यार्थी गंभीर जखमी. निकाल पाहण्याच्या वादातून पेटलेलं भांडण हाणामारीपर्यंत. अमरावती जिल्ह्यात बोगस कपाशी बियाणांचं सुळसुळाट. युवा स्वाभिमान पक्षाचा आरोप. बोगस बियाणांचा ट्रक विधान भवनासमोर नेण्याचा इशारा.
इंदापूरमध्ये नीरा नदीमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 35 तासांनी सापडला. तुकोबांच्या वारीमध्ये सहभागी झालेला तरुण बंधारावरून गेला होता वाहून. दौंडच्या नांदगावमध्ये दुचाकींचा समोरासमोर अपघातात दोघांचा मृत्यू तर जखमींवर उपचार सुरू. गडचिरोलीमध्ये देसाईगंजमध्ये विद्युत तारेचा करंट लागल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. विद्युत खांबावरून तार तुटून शेतामध्ये पडली. तारेचा स्पर्श होताच शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील रामपुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमीवर उपचार सुरू. उल्हासनगरमध्ये क्राईम ब्रांचकडून दुचाकी चोराला अटक तर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी घेतला शोध. आरोपीकडून एक दुचाकी जप्त. गडचिरोलीमध्ये कोरची येथे तरुणीला छेडल्याप्रकरणी डॉक्टरला अटक. उपचारादरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी तक्रार दाखल. इंगळे गावातील गोहत्या प्रकरणावर तणाव. 4 जण अटकेत, आणखी 40 जणांवर कारवाईची मागणी. बेळगावमधील हुक्केरी पोलीस ठाण्यातील PSI निखिल कांबळे निलंबित. गोरक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणी नीट चौकशी न केल्यानं ही कारवाई. सांगलीत चोरी आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला बेड्या. पोलिसांकडून 3 अटक. चोरीतील 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. सांगलीतील हत्या प्रकरणात 9 वर्षांनंतर निकाल. 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा. साडी फाडल्याच्या किरकोळ कारणातून केली होती हत्या. नागपूरमध्ये MD ड्रग्सची विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लखन धुरिया असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. नागपूरमध्ये नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्तीच्या घरात शिरून चोरट्याने रोख, सोन्याचे चांदीचे दागिने आणि देवघरातील चांदीच्या मूर्त्या केल्या लंपास. 2 लाखांचा मुद्देमाल लंपास. गुन्हा दाखल. संभाजीनगरच्या टिटवी येथे घरकामासाठी आणलेल्या 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. पतीकडून अत्याचार होत असल्याची पत्नीला सुद्धा दिली होती माहिती. मुलीच्या तक्रारीवरून पती पत्नीला अटक. अकोल्यामध्ये कारमधून 6 गोवंशाची अवैधरित्या वाहतूक. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याच्या संशयावरून ही कारवाई. गोंदियाच्या हलबी टोलामध्ये पत्नीनंच मारहाण करून केली पतीची हत्या. पती दारू पिऊन आल्यानं दोघांमध्ये झाला होता वाद. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात पूरस्थितीमुळे गावागावात अडकलेले लोक मोठ्या संकटात. विशेषतः सेराज घाटात स्थिती अतिशय गंभीर. अमरनाथ यात्रेला सुरुवात. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेमध्ये वाढ. यात्रेकरूंचा पहिला जथ्था जम्मू मधील भगवतीनगर बेस कॅम्पमधून काश्मीरसाठी रवाना. मध्यमवर्गातल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी. रोजच्या वापरातील वस्तूंवरची GST कमी होण्याची शक्यता. चप्पल, बूट, मिठाई, कपडे, साबण, डेअरी प्रोडक्ट्स सारख्या वस्तू आता स्वस्त होणार. कर्नाटक सरकार आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून राज्यातील नेतृत्व बदलाचे खंडन. मीच 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार असल्याचं सिद्धरामय्या यांचं वक्तव्य. चिपळूणच्या डॉक्टर मनीषा वाघमारे आणि बंगळुरूमधील सायकिस्ट्रिक डॉक्टर मीरा विलणकर यांचा एक जागतिक विक्रम. टॅडम सायकलवरून प्रवास करून 42 दिवसात 7 राज्यांमधून 3800 किलोमीटरहून अधिकचा केला प्रवास. उत्तर प्रदेशमधल्या रायबरेलीमध्ये विद्युत लाईन दुरुस्त करताना कर्मचाऱ्याला शॉक. विद्युत कर्मचारी खांबावर चढला आणि त्याच दरम्यान विद्युत पुरवठा पुन्हा सुरू झाल्यानं कर्मचारी गंभीर जखमी. पाकिस्तानी युट्यूबर अभिनेते क्रिकेटचे चॅनल भारतात पुन्हा सुरू. शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर यांचं युट्यूब चॅनल पुन्हा सुरू. पहलगाम हल्ल्यानंतर चॅनल केले होते बॅन. चीनच्या मध्य आणि दक्षिण भागाला पुराचा फटका. पुरामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू. 10,000 लोक विस्थापित. बेकायदेशीर स्थलांतरितांना ताब्यात ठेवण्यासाठी फ्लोरिडाच्या एव्हरग्लेड्स भागात उभारलं नवं बंदीगृह. ॲलिगेटर अल्क्राइट्स हे उच्च सुरक्षा असलेलं बंदीगृह कार्यान्वित. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या वादावर महत्त्वाचं ट्विट. गाझा प्रकरणावर इस्रायलकडून 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी आवश्यक अटी मान्य. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतासोबत मोठा करार करणार असल्याच्या चर्चा. करारामुळे भारतात जाऊन स्पर्धा करण्याची संधी मिळेल, ट्रम्प यांचं वक्तव्य. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा. बांगलादेश छात्र लीग अवमान प्रकरणातील कथित फोन कॉलशी संबंधित हसीना यांना शिक्षा. कझाकिस्तानमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाबवर बंदी. सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकणारे कपडे नकाब घालता येणार नाही.
नेदरलँडच्या सॉस्ट शहरात उष्णतेच्या लाटेचा तडाखा. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अग्निशमन दलाची भन्नाट कल्पना. पार्कमध्ये पाण्याच्या नळ्या लावून लोकांना भिजवलं. स्पेनच्या लेल्दा प्रांतात भयानक वणव्यात होरपळून 2 जणांचा मृत्यू. आग वाऱ्याच्या वेगानं पसरल्यानं 16,000 एकरवरील जंगल आगीत जळून खाक. उत्तर कॅलिफोर्नियातील एस्पार्टो भागात फटाक्यांच्या गोदामाला स्फोट. अचानक जोरदार आग लागल्याने इमारत कोसळली. आगीमुळे धुराचे लोट. अमेरिकेतील युटा राज्यातल्या स्पॅनिश फोर्क शहरात इस्कॉनच्या श्री राधाकृष्ण मंदिरावर जून महिन्यात 3 वेळा गोळीबार. हिंदू समुदायात संतापाची लाट. डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या देशांवर 500% शुल्क लावण्याचा प्रस्ताव असलेल्या एका सिनेट विधेयकाला पाठिंबा. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठ्या बदलाचे संकेत. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले घाण्याचे आभार. दोनही देशांकडून दहशतवाद विरोधी सहकार्य आणि अधिक मजबूत करण्याचा निर्णय. पुढील आठवड्यापर्यंत दोनही देशांमध्ये व्यापार करार न झाल्यास आयात होणाऱ्या वस्तूंवर 30 ते 35% कर लावू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जपानला धमकी. आशिया कप 5 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होण्याची शक्यता. भारत पाकिस्तान दोनदा आमनेसामने येऊ शकतात. स्पर्धेमध्ये 6 संघ सहभागी होणार असल्याची माहिती. 2036च्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यासाठी भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे अहमदाबादचं नाव प्रस्तावित. सौदी अरेबिया तुर्कीतील यजमानपदाच्या शर्यतीत. इंग्लंड विरुद्धच्या बर्मिंगहम येथील दुसऱ्या कसोटीमध्ये भारताच्या पहिल्या डावामध्ये 5 बाद 310 धावा. कप्तान शुभमन गिलशी रवींद्र जडेजासह 99 धावांची अभेद्य भागीदारी. भारत इंग्लंड मालिकेतील दुसरा सामना ऋषभ पंतकडे. एजिप्तचा किंग बनण्याची संधी. एजिप्तच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे. भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी बुमराला प्लेइंग 11 मध्ये स्थान नाही. तिसऱ्या सामन्यातील कामाचा ताण सांभाळण्यासाठी त्याला विश्रांती दिल्याची माहिती. झी मराठी वाहिनीवर लवकरच चला हवा येऊ द्या शोचा नवीन सीझन होणार सुरू. शोमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभर ऑडियन्स सुरू. नव्या सीझनचं सूत्रसंचालन अभिषेक खांडकेकर करणार असल्याच्या चर्चा. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं केला मान्सून स्पेशल फोटोशूट. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाजवळ खास फोटोशूट करत जिंकली प्रेक्षकांची मनं. मराठी चित्रपट दशावतार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. कोकणातील गूढ कथेवर आणि तेथील पारंपरिक दशावतार कलेवर हा चित्रपट आधारित. टायगर श्रॉफचं बेपनाह हे नवीन गाणं प्रदर्शित. गाण्यामध्ये टायगर श्रॉफ सोबत दिसणार अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालिया. गाण्याचं टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये होती उत्सुकता. मेट्रो इन दिनो चित्रपटातलं कायदे से गाणं प्रदर्शित. गायक अरिजित सिंग यानं गायलं हे गाणं. त्याला प्रीतम याचं संगीत. चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी नुकताच रितेश देशमुखचा अपना सपना मनी मनी चित्रपटातील एका स्त्री भूमिकेतला फोटो केला शेअर. त्यामुळे रितेश लवकरच एखाद्या चित्रपटात स्त्री भूमिकेत दिसणार का चर्चांना उधाण. मालिके आगामी चित्रपटात गँगस्टरची भूमिका साकारून आपली प्रतिमा बदलण्याची संधी मिळाली. नुकताच एका मुलाखतीमध्ये अभिनेता राजकुमार रावनं व्यक्त केल्या आपल्या भावना. अभिनेता विक्रांत मेसीनं मुलाच्या जन्माच्या प्रमाणपत्रावर धर्माचा रक्काना रिकामा ठेवला असल्याचा एका मुलाखतीमध्ये केला खुलासा. माझा मुलगा वरदान कोणत्याही धार्मिक लेबल आणि भेदभावाशिवाय मोठा व्हावा अशी इच्छा त्यानं व्यक्त केली.